नमस्कार मंडळी. बऱ्याचदा काय होतं, आपल्या पुऱ्या फुगत नाहीत, तेलकट होतात किंवा थोड्या वेळाने चपट्या पडतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॉटेलसारखी टम फुगलेली खुसखुशीत पुरी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करू. नमस्कार मंडळी, उज्ज्वल फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी येथे मी बटाटे अर्ध्यामधून कट करून घेतले आहे. आता कुकरच्या भांड्यामध्ये हे बटाटे आपण उकडण्यासाठी टाकून घेऊ. यामध्ये थोडं मीठ टाकू व भात व बटाटे एकत्र आपण कुकरच्या भांड्यामध्ये लावून घेऊ. आता आपण या कुकरच्या 3 ते 4 शिट्या होऊ देऊ. तोपर्यंत आपण इकडे पुरींसाठी पीठ चुरून घेऊ. तर पहा, मी या ठिकाणी 3 व्यक्तींसाठी पीठ चुरून घेत आहे. पुऱ्यांसाठी पीठ चुरताना यामध्ये मी मीठ व थोडंसं किंचित साखर टाकून घेतलेली आहे. साखर यासाठी टाकून घ्यायची आहे की ज्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम टम अशा फुगतात. आणि पीठ चुरताना हे आपलं पीठ चपातीपेक्षा थोडं घट्ट असायला पाहिजे. तर पहा, मी या ठिकाणी घट्ट असं पीठ चुरून घेत आहे. आणि दुसरीकडे आपल्या कुकरच्या शिट्या होत आहेत. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता त्याला थोडं मुरण्यासाठी आपण 10 मिनिटं तसंच ठेवून घेऊ. तोपर्यंत आपण साहित्याकडे वळू. तर पहा, साहित्यामध्ये मी कांदा, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर आपण हे एक साहित्य आपण एक करून कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी कांदा बारीक साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता बाकी साहित्य देखील आपण कट करून घेऊ. या ठिकाणी मी कांदा व टोमॅटो कट करूनच घेत आहे, पण हॉटेलमध्ये भाजीत बटाट्यांसोबत एक छान दाट ग्रेव्ही येण्यासाठी टोमॅटो व कांदा यांची प्युरी केली जाते. म्हणजेच टोमॅटो व कांदा यांची मिक्सर वाटे पेस्ट केली जाते. तर पहा, या ठिकाणी मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे व टोमॅटो देखील. आता आपण त्यानंतर लसूण व जिरे एकत्र खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. तुम्हाला जर मिक्सर वाटे कांदा व टोमॅटो काढून घ्यायचा असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. यामुळे कसं भाजीला दाटपणा व मस्त लाल रंग येतो. आता कुटून घेतलेला लसूण आपण बाजूला काढून घेऊ आणि आपल्या कुकरचं झाकण उघडून पाहू. तर पहा, या ठिकाणी आपला भात मस्त शिजलेला आहे. त्यानंतर खालचे आपले बटाटे देखील मस्त उकडलेले आहेत. तर त्या गरम बटाट्यांमध्ये आपण थंड पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला ते कवर काढताना पोळणार नाहीत. तर पहा, मी एक करून या बटाट्यांवरचं कवर काढून घेतलेलं आहे. जर तुमचे बटाटे छोटे असतील तर तुम्ही कुकरच्या भांड्यांमध्ये अख्खा बटाटा देखील तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी मी बटाट्याचे कवर काढून घेतलेले आहे. आता हे उकडलेले बटाटे आपण चाकून न कट करता आपण त्याला मस्त हाताने असे मोठे मोठ्या तुकड्यांमध्ये मॅश करून घेऊ. हे बघा, आपले बटाटे हाताने मोठे व बारीक साईजमध्ये मॅश करून झालेले आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी गरम तेलामध्ये मोहरी, जिरे मस्त कडकडून फोडू देऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊ. लसूण थोडासा लालसर झाल्यास आपण बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकून घेऊ. यामध्ये टाकलेला आपला कांदा हा लवकर मऊ हवा आणि त्याचा रंग मस्त छान यावा म्हणून आपण यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकूया. यामुळे कसं कांदा पटकन भाजला जातो. त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता देखील टाकून घेऊ. त्यांना व्यवस्थित परतून घेऊ. कमी गॅसवरती आपला कांदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतून घेऊ. आणि आता त्यामध्ये कांदा सोनेरी झाल्यास आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. या व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स सांगितलेले आहेत ज्यामुळे तुमची पुरी अजिबात तेलकट होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आपला टोमॅटो मस्त मऊ झाल्यास आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर पहा, यामध्ये मी आता मसाले टाकून घेत आहे. यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि थोडासा घरी बनवलेला काळा मसाला आपण यामध्ये टाकू. भाजीला चांगला हॉटेलसारखा लाल रंग हवा असल्यास यामध्ये तुम्ही काश्मीरी देखील लाल तिखट टाकू शकता. या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण कमी गॅसवरती परतून घेऊ. भाजीमध्ये मसाले टाकल्यास आपला गॅस हा एकदम कमी करून घ्यावा, जेणेकरून हे आपले मसाले जळणार नाहीत. तर पहा, या आपल्या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मॅश केलेले बटाटे टाकून घेऊ. हे बघा मंडळी, मी हाताने हे बटाटे थोडे मोठे व थोडे बारीक मॅश केलेले आहेत. जे बारीक बटाटे आहेत ना, ते रश्श्यामध्ये मस्त विरघळतात व भाजीला छान दाटपणा देतात. यामध्ये भरपूर प्रमाणात आपण कोथिंबीर टाकून यांना व्यवस्थित परतून घेऊ.
आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ. भाजीमध्ये नेहमी उकळते गरम पाणीच टाका. थंड पाणी टाकल्यास भाजीची चव व रंगाची तरी बिघडते. त्यामुळे गरम पाणीच टाका. चवीनुसार या भाजीमध्ये मीठ टाकून त्यांना मस्त उकळी येऊ द्या. मीठ थोडं कमीच टाकून घ्यायचं आहे, कारण आपण बटाटे उकडते वेळेस देखील मीठ टाकून घेतलेलं होतं. आता मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटे ही भाजी आपण शिजून घेऊ. यामध्ये पुन्हा मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेत आहे. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. एकदम हॉटेलसारखी दाटसरपणा व तरी आलेली. त्यानंतर आता आपण पुरीकडे वळू. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. तर पहा, मी या ठिकाणी पुरी एक एक करून न लाटता या ठिकाणी चपातीसारखी चपाती लाटून घेत आहे. त्यानंतर एका झाकणाच्या सहाय्याने मी गोल गोल पुऱ्या काढून घेते बघा. बऱ्याच जणांची तक्रार असते की पुऱ्या लाटताना पोळपाटाला चिकटतात. त्यासाठी पोळपाटाला न चिटकण्यासाठी या ठिकाणी मी खाली कपडा घेतलेला आहे आणि लाटताना मी सुकं पीठ वापरलेलं आहे. तर पहा, आता आपण गरमागरम तेलामध्ये आपली पुरी तळून घेऊ. लक्षात ठेवा, तेल एकदम कडकडीत गरम असायला हवे, नाहीतर आपली पुरी तेल शोषून घेईल व ती फुगणार देखील नाही. म्हणून मी या ठिकाणी एकदम कडकडीत तेलामध्ये आपल्या पुऱ्या तळून घेत आहे. तर पहा, गरम तेलात पुरी सोडल्यावर ती लगेच वर येते. मस्त चेंडूसारखी टम फुगलेली आपली पुरी. आणि अजून एक महत्त्वाचं, पीठ चुरते वेळेस तुम्ही खुसखुशीत पुऱ्या होण्यासाठी त्यामध्ये रवा देखील टाकू शकता. रवा हा पुऱ्यांच्या आतला ओलावा धरून ठेवतो, ज्यामुळे कढईतून काढल्यावर त्या पुऱ्या अगदी अर्ध्या तास तशाच टम फुगलेल्या राहतात. तर पहा, या ठिकाणी आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत बनलेल्या आहेत. अगदी मऊ व चेंडूसारखी टम फुगलेली. आणि आपली हॉटेलमधल्यासारखी भाजी देखील मस्त दाटसर झालेली आहे. तुम्ही पण ही पुरी भाजीची रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.